गुड मॉर्निंग. शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. माझा तर स्वयंपाक सगळं झाले. सकाळची कामं सगळी आवरलेली आहेत. मशीन पण झाली आहे, कपडे झाले सगळं. आता आमच्या दोघींचा सासू सुनांचा नाश्ताही झालेला. सासूबाई नाश्ता करून झोपलेले, सुस्तावलेले आता. फक्त आता काही मिष्टांचा नाश्ता झालेला आहे. आज माझ्या लेकीने ना डोशाचं हे रेडीमेड पीठ दिलं होतं आणि म्हणे मम्मी डोसा कर. मग चटणी पण केली. आज मी या डाळ्या फुटाणे असतात ना, त्याची चटणी करून ठेवली. आता बघ ते ह्यांचा नाश्ता, ह्यांचे सकाळ बसले एवढे फोन चालू आहेत ना, सारखे फोन चालू आहेत, सारखे फोन चालू आहेत. आणि पाणी गार होऊन जाईल एवढं सारखे केव्हाचे फोन. आता त्यांचे फोनाफोनी झाल्याशिवाय, सगळे फोन संपल्याशिवाय मला त्यांचं आंघोळीला ते जाणार नाही आणि मला नाश्ताही करता येणार नाही. मग मी शेवटी ना कंटाळून तवा तापायला ठेवले. त्यांना म्हटलं डोसे तयार करते. त्यांचा डबाही भरून ठेवले. हे बघा टिफिनही भरलेला आहे, सगळं झालेलं आहे. फक्त आता ह्यांचा नाश्ताच करायचा आहे. काल ना हे बघा हे तेल आलेलं आहे. ह्यांनी ऑर्डर केलेलं तेल. मला म्हटलं होते एकावर एक फ्री आहे. पॅकिंग पॅक केलेलं आहे. एकावर एक फ्री आहे. 499ला ते तेल होतं आणि छोटे छोटे बाटले आहेत, ते मोठे नाही. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी बघितलं, ज्यावेळेस ह्यांनी पाहिलं त्यावेळेस ती फराह खानची ॲडव्हर्टाईज होती त्याच्यावर. तर त्यांनी मला दाखवलं आणि त्यावरची बाटली, फराह खानच्या हातातली बाटली वेगळी होती आणि ही आलेली बाटली आम्हाला वेगळी आहे. त्याच्यामुळे आता कस्टमर केअरला फोन लावून बघू रिटर्न होतं का. आम्ही जसं फसलो आहे तसं कोणी फसू नये म्हणून आम्ही सांगतोय. ती तेलाची बाटलीचं आता कसं झालं आहे, त्यांनी पॅकिंग पण करून ठेवलेलं आहे रिटर्न करायचं म्हणून. ती तुम्हाला दाखवता येणार नाही. पॅकिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मला आता ते काढता येणार नाही. काय मला नाही समजला तुमचा हिशोब काही. पण आता आंघोळ कधी करणार आहे? आंघोळ करून ठेवू का मी? हे दुपारी जायचं 1:30 वाजता वारजेला पाषाणला. हो का? त्यामुळे 2 डिलिव्हरी देऊन येतो मी. दोघांचे माल द्यायचं. मग आता डोसा करून ठेवू का? मग करून ठेवू. ते झपाटी खेळ काय नको ते डबा नको का तुम्हाला? चला मी आता डोसे करून ठेवते ना. केव्हा त्यांचे फोनच संपेना सकाळपासून आज. तो डबा घेऊन जा पण हा, कारण का तुम्हाला वेळ लागतो. करून ठेवते डोसा. चीज चीज टाकून घेतलंय. डोसा तयार करून ठेवते ना. हे बघा कुलकर्णी साहेब, हे बघा किती छान झाले. कसं तापायला नाही मी बंद करते ना. जे कट करायचं ते कट करत असते. आता पुन्हा एक टाकलेलं आहे मी. आता याच्यात चीज टाकते किसून. यांचे काही फोनच संपत नव्हते आज. यांना काय गरम गरम खायला द्यावं म्हटलं, पण यांचे काही फोन संपतच नव्हते.
बघा अशा प्रकारे मी त्यांच्यासाठी डोसे करून ठेवते, कारण काही इलाजच नाही. आता किती वेळ झाला, आत्ता फोन संपेल, मग फोन संपेल यांचा. कुठले काय एक झाले की एक फोन चालूच आहे, फोनच संपायला तयार आहे. दुसरा पण डोसा मी तयार करून ठेवला. अशा प्रकारे मी आता ह्यांचा अजून एक डोसा टाकते. या तुम्ही पण डोसा खायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.